नमस्कार मित्रांनो, आपण आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत यांच्याविषयी आज माहिती घेणार आहोत। यापूर्वी आम्ही एक व्हिडिओ टाकला होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते याच्याविषयी आपण माहिती घेतली होती, ती आपण पाहिली असेलच। तर आता बघूया आपण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान। तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू। त्यांचा कार्यकाल आहे 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964। त्यानंतरचे आहेत गुलजारीलाल नंदा। त्यांचा कालावधी आहे 27 मे 1964 ते 9 जून 1964। त्यानंतर आहेत लाल बहादूर शास्त्री, 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966। त्यानंतरचे आहेत गुलजारीलाल नंदा, 11 जानेवारी 1966 ते 14 जानेवारी 1966। त्यानंतर आहेत इंदिरा गांधी। बघा, या आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत। याविषयी जास्त म्हणजे नॉलेज असू द्या। इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977। त्यानंतरचे आहेत मोरारजी देसाई। त्यांचा कालावधी आहे 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979। त्यानंतरचे आले चौधरी चरण सिंह, 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980। त्यानंतर परत भारताच्या पहिल्या पंतप्रधान आहेत महिला इंदिरा गांधी, 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984। त्यानंतर आहेत राजीव गांधी, 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989। त्यानंतरचे विश्वनाथ प्रताप सिंग, 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990। त्यानंतरचे आहेत चंद्रशेखर, 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991। त्यानंतर आहेत नरसिंहराव, 21 जून 1991 ते 16 मे 1996। त्यानंतर आहेत अटल बिहारी वाजपेयी, 16 मे 1996 ते 1 जून 1996। त्यानंतर आहेत HD देवेगौडा, 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997। त्यानंतर आहेत इंद्रकुमार गुजराल, 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998। परत आलेत अटल बिहारी वाजपेयी, 19 मार्च 1998 ते 19 ऑक्टोबर 1999। परत 5 वर्षानंतर त्यांचाच कालावधी आहे अटल बिहारी वाजपेयींचा, 19 ऑक्टोबर 1999 ते 22 मे 2004। त्यानंतरचे पंतप्रधान आहेत मनमोहन सिंग। यांचा कालावधी आहे 22 मे 2004 ते 22 मे 2009। परत मनमोहन सिंगच होते, 22 मे 2009 ते 17 मे 2014। त्यानंतर आहेत नरेंद्र मोदी, हे आपले सध्याचे भारताचे पंतप्रधान वाटचाल करणारे आहेत, 26 मे 2014 ते 30 मे 2019। आणि आता परत त्यांचीच वाटचाल चालू आहे, 30 मे 2019 ते आता सध्या तेच आहेत। तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या संजय क्लासेस चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक